खेळावे लागतील. शफल झाले. शफल होऊन तुम्ही बघितलं कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढला आणि गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. आजच्या दिवसातील पहिला चौकार. मल्हार करून सीमारेषेच्या पार लगावला तो चौकार. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस करत असताना तुम्ही बघू शकता की डीप मध्ये मिड विकेट आहे. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा लॉंग ऑफला एकही खेळाडू दिसत नाहीये. ऑलरेडी फिल्डर्स कमी आहेत वाटतं बदलापूर स्ट्रायकर्स मध्ये. कट करायचा प्रयत्न यावेळी बराच बाहेर चेंडू आहे. पंच आमच्याकडे वलटीन आणि आजच्या दिवसातील पहिला अवांतर चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. रोहितने पहिले 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यानंतर आला एक चौकार आणि चौकारानं त्यानं कुठल्याही गोलंदाजावर प्रेशर क्रिएट होतो हे साहजिकच आहे. 90% हे चित्र दिसत आलं आणि आत्ता देखील तेच झालंय. वाईड आलाय. कट केला. यावेळी चांगली फिल्डिंग फर्स्ट स्लिप मध्ये डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 6 लागली आहे. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेचा मोठा हिट करायचा प्रयत्न असेल. मोठा स्ट्रोक करायचा प्रयत्न असेल. यावेळी हॅमर केलाय. समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडू गेलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. गोलंदाजाचं नाव सांगा फक्त. गोलंदाजाचं नाव. आशिष. गोलंदाजच्या मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळी ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि एक चांगला झेल पकडलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. पहिला धक्का टीम उमेश बनगे 11 ला. चांगला फलंदाज. वन डाऊनचा फलंदाज. सक्षम फलंदाज. बरेच वर्ष अनुभव असला हा खेळाडू. बघूया पहिल्या चेंडूवर कधी बाद केलाय आशिषने. चांगली गोलंदाजी केली आशिषने. फुल टॉस. वेग प्रचंड आहे. तुम्ही पाहू शकतात की वाईट प्लस या धावा मिळतील त्या 4. पंच इशारा काय नो बॉल आहे. ओके तर नो बॉल आहे. बॉलिंग ट्रॅकच्या बाहेर हा चेंडू टाकलाय त्यामुळे पंचांनी नो करून दंडित केलंय आणि यानंतरचा चेंडू असणार आहे तो फ्री हिटचा. म्हणजे पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकच्या बाहेर हा चेंडू टाकला. धावा मिळाल्या त्याच्यावर नो+4.
आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिट, म्हणजे तर काय तर उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे आणि तुम्ही बघू शकतात की मिड विकेटच्या दिशेने क्षेत्रक्षय तेवढे तसे फ्लम्पिंग झालेत. बॅकअप चांगला पाहायला मिळाला, धावा मिळाल्या त्या 2. यानंतरची लढत असणार ते गुपचूप 11 आणि श्रावणी स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकी झाली पाहिजे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्षात असू द्या. डाव संपल्यानंतर लगेच तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चा बॉल तेज तरार बॉल आहे, वेगवान प्रचंड गोलंदाजी करतात आहे आणि चांगला बॉल टाकला यावेळी. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलने थोडासा का होईना पण कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले, सफलता मिळाली पहिल्या चेंडूवर, पण त्यानंतर एक खराब चेंडू टाकला, त्याच्यावर 5 धावा आल्या. पुढच्या बॉलवर 2 धावा आल्या आणि आता येतोय तो डॉट बॉल. डीके समोर आहेत, टॉस टर्न करायचा होता. पुन्हा एकदा चेंडू आलोंद कार्पेट चाललाय पण यावेळी बॅकअप मिळालाय. थर्ड मॅनच्या क्षेत्रक्षाकडून तिथे बॅकअप मिळाला. एकच धाव मिळेल. 1ने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली धावसंख्या आहे. मी तरी म्हणेन आता नाणेफेकी गमावली तरी प्रथम फलंदाजी करत असताना उमेश भंडगे 11 या संघाची. अभि लवकर बाद झाले. एक हार्ड हिटर फलंदाज होता अभि. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. जिथे काय फ्री हिट आता तुम्हाला पुन्हा एकदा मिळेल, फायदा घ्यावा लागेल. मागच्या चेंडूवर देखील फ्री हिटच्या बॉलवर जास्ती काही फायदा मिळाला नाही, 2च धावा मिळाल्या. पण यावेळी बघूया आता कशा प्रकारे फायदा उचलतात ते फ्री हिटचा. संधी वारंवार येत नाही तर संधी निर्माण करावी लागते. ती संधी आता मी तर म्हणजे आपोआप आली तर तिचा फायदा घेतला पाहिजे. आणि यावेळी स्लॉटमध्ये होता, उडून दिलाय, फायदा निश्चितच मिळेल आणि त्याचबरोबर धावा देखील मिळतील. 6 षटकार. आपोआप आली तर तिचा फायदा जे नाव घेतलं जातं. पण आज महाशिवरात्री कानाकोपऱ्यातून याच मंदिरामध्ये बाबा भोलेंचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड आमचे भाविक जण गर्दी करतात. हे तुम्ही पाहू शकतात. आमचा महिला वर्ग देखील येतोय. प्रत्येक गावागावातून आज जे महादेवांचं दर्शन आहे, आज महाशिवरात्री आहे, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे भाविक जण अलोट गर्दी करतात. ते 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. 1 गडीच्या मोबदल्यात 26 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात 13च्या सरासरीने धावसंख्या आता धावफलकावर लागलेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मेगा फायनल आहे, अंतिम दिवस आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला देखील लक्षात ठेवायचं आहे. साईबाबा 11 हा संघ ऑलरेडी मेगा फायनलमध्ये गेलाय कालच्या दिवसातून आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये मी तरी म्हणेन 3रा किंवा 4था क्रमांकासाठी पार्थ 11 सुद्धा आहे. कारण एक चांगली संकल्पना आहे. 4 तुम्हाला प्राइज इथे आज तुम्ही पाहू शकता. चांगल्या ट्रॉफीज. बॉलर्स ने फक्त तुम्हाला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तुमच्याकडे खेळाडू कमी असतील तरी चालेल, पण तुमचे जे काही उर्वरित खेळाडू आहेत त्यांनी आम्हाला नावं पोचवली तरी हरकत नाही आहे. रोशन असतील गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन शॉटअप पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि तुम्ही बघू शकता चेंडू गेला आहे 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार 4 धावांसाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन बघू शकता चेंडू गेलाय 1 बाउन्स. तर मी अभिजित सरांना एकच म्हणेन,
बॉल आणायला तुम्ही एवढ्या लांब गेले तर जरा महादेवांचं दर्शन तरी घेतलं असतं तर बरं झालं असतं. तिथून एक 5 ते 10 पावलांवरच महादेवांचं मंदिर आहे. दर्शन घेतलं असतं तरी चांगलं झालं असतं. चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या देखील वाढते 30 या आकड्यावर. आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि चांगली फिल्डिंग सुद्धा त्यांच्या माध्यमातून होते तिथे. पण चेंडू हातात येत नाहीये, फक्त सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू आणायला लागतोय. दर्शन घ्यायला पाहिजे होतं महादेवांचं. 30 धावा धाव फलकावर पहिल्या चेंडूवर वेलकम केलंय गोलंदाज रोशनचा. बॅटर्स केतनने पुढे खेळायचा प्रयत्न आहे. चांगला स्ट्रोक, एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे. संवादामधला बाजूला गेला, वाद निर्माण झाला आणि तिथे फलंदाज झाला धावचीच्या स्वरूपात बाद. बॅटर्स केतनने पुढे खेळायचा प्रयत्न. सुद्धा इथे वेलकम आहे. पांडुरंग गायके सर पाहू शकता तुम्ही आता महादेवांचं दर्शन करण्यासाठी जात आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर महादेवांचं मंदिर आहे, आमच्या शिवशंकराचं मंदिर आहे. जय भोलेनाथ नेहमीचे घोषवाक्य आपण करतो आणि त्याचप्रमाणे खिडकाळी गावामध्ये सर्वात जास्त भाविक आज महादेवाचं दर्शन करताना तुम्हाला पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले ते स्वराज. पुढचा बॉल डीके यांना स्लॉटमध्ये पुन्हा एकदा उडवलाय. उंची खूप आहे, एलिव्हेशन देखील खूप जास्त आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी सुपर षटकार. चांगली फटकेबाजी. अजून एक स्लॉटमध्ये घ्यायचं होतं पण मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. यावेळी प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत आहे. गॅपमध्ये चेंडू पडलाय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील डीके. आल्या चांगली फलंदाजी करतात ते केतन, जो इन्फॉर्म फलंदाज होता. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल, तब्बल 5 चेंडूमध्ये 16 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली. पण अशा विकेट्स तुम्हाला द्यायच्या नसतात, कारण तिथे तुम्ही आत्महत्या करता एक प्रकारची. मी तरी म्हणेन शॉटम पूल परत एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. अभिजित सर चेंडूच्या मागे धावतात. रेस लागली आणि चेंडू चांगल्या पद्धतीने त्यांनी अडवलाय. 2च धावा दिल्यात. यावेळी चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय अभिजित सरांना, तुम्ही बघू शकतात. आणि केतनचा उल्लेख मी एकच करेन, जेव्हा तुम्ही चांगले फॉर्ममध्ये बॅटिंग करतात, चौकार षटकार तुमच्या बॅटमधून येत असतात, तेव्हा तुम्ही आत्महत्या करायची नसते. रनआउट म्हणजे तुम्ही एक प्रकारची स्वतःहून दिलेली विकेट आहे. ही विकेट काही कुठला गोलंदाज घेत नाही किंवा क्षेत्ररक्षक घेत नाही. ही विकेट तुमच्या चुकीच्या कॉलिंगमुळे होते, तुमच्या चुकीच्या स्टंडिंगमुळे होते. त्यामुळे पुढच्या टायमाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. अर्ली बॅट स्विंग आणि चेंडू होतोय डॉट. स्विंग अँड मिसचा एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखलकर तुम्ही पाहू शकतात 41. या षटकात चांगली कामगिरी केली मी तरी म्हणेन, पण नाही, धावा देखील प्रचंड आल्यात. कारण पहिल्या षटकात बघितलं तर 10 धावा होत्या. त्यानंतर आशिषने चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये 16 धावा खर्च केल्या. रोशनने चांगली गोलंदाजी करतोय पण त्यांना देखील 15 धावा आल्या. तर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अभिजित 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 जास्त थकू नको. संध्याकाळचा आपला प्रोग्राम माहिती आहे तुला. तुझी डील झालेली आहे. कारण हात बघा ऑलरेडी गुडघ्यावर टेकल्याचा. 2 धावा धावल्यातच. म्हणजे दपचक दिसून आले. सिद्धेश गोलंदाजीच्या मार्कवर पहिलाच बॉल. ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फ्लम्बिंग होतात आहे. आणि तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्या पुढे जात असताना 43 याच्यावर अभिजित सरांनी हात लगेचच वर केलेत. थकवा त्यांच्या मनामध्ये आहे, कारण 4 व्हीलरची सवय झालेली आहे. त्यामुळे क्रिकेटमधून आता
जास्ती दमछाप करू नका, कारण संध्याकाळी आपला टेबल ऑलरेडी बुक झाला आहे मीटिंगसाठी. तर मीटिंगसाठी थोडीशी एनर्जी तुम्हाला ठेवायची आहे. तर कृपया थोडा स्वतःच्या एनर्जीकडे साठी लक्ष द्या. आत्ताचा हात जर गुडघ्यावर गेले तर अजूनही आपल्याला संध्याकाळपर्यंत फिल्डिंग करायची आहे. बघून जा. पुढचा बॉल स्लॉटमध्ये घेतलाय, पिकअप शॉट उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, पण धाव मिळेल ती फक्त एक. चांगली फलंदाजी आतापर्यंत डीकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा देखील प्रचंड वेगाने चालल्या. चौकार षटकार डीकेच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकार आलाय. अजून एक चांगला स्ट्रोक, पण डीके स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतील. त्यांना माहिती आहे काही चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल आहे आणि धावा झाल्यात ते आता बरोबर 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. पहिल्या सामन्यात आपल्या धावांचं अर्धशतक पाहायला मिळालं. टीम उमेश बनगे 11 यांच्या माध्यमातून नाणेफेकी गमावली, पण त्यानंतर चांगली फलंदाजी केली आहे. 50 धावा धावफलकावर त्यांनी कुठले आहेत बघूया. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. कितीचा टार्गेट सेट होतोय पुढच्या बॉलवर. फुलटॉस, लवकर बॅट फिरवली आहे, लवकर बॅट फिरवली. पितळ थोडेसे थांबले असते तर कदाचित बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने या धावा मिळाल्या असत्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा मानस आहे, पण नकार दिलाय. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता 4 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. धावा फलकावर. मंडपामध्ये यायचंय. तुमच्यासाठी ते ज्यूस आणलेलं आहे, तुम्ही थकले आहेत आणि संध्याकाळचं तुमचं मी पेमेंट घेतलेलं आहे, तरी तुम्ही इकडे यावं. सॉफ्ट ड्रिंक आणलेलं आहे. अभिजित मंचावरती यावं. अभिजित, ओ अभिजित, तुम्ही लवकर मंचावरती ज्यूस आणलाय, लवकर या. कोकण पाणी आणलंय, या लवकर. एनर्जी ड्रिंक्स तुमच्यासाठी आलंय. आणि पहिल्या सत्राचा डाव समाप्त होतोय. धावसंख्या 52. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 53 धाव्यांची गरज. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत रविदादा ठोंबरे यांच्या डिॲन्स साऊंडच्या माध्यमातून. आणि एक शेवटचा अनाउन्समेंट करतोय. गुपचूप 11 आणि श्रावणी स्पोर्ट्स दोघांनी यायचंय नाणेफेकीसाठी. हा ऑफिशियल कॉल आहे तुम्हा दोघा टीमला. बघा आता शेवटची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. जर गुपचूप 11 संघाचा कुठलाही प्रतिनिधी किंवा कर्णधार जर एक षटक संपायच्या आत आला नाही तर आम्ही नाणेफेकीचा कॉल श्रावणी स्पोर्ट्सच्या बाजूने देऊ. हा तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतोय, हा मेसेज पोहोचवतोय. तर तुमचा नंबर असता तर आम्ही व्हॉट्सअप देखील तुम्हाला केला असता, पण सध्या तसं होत नाहीये. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर गुपचूप 11 संघ मी सांगतोय
पहिल्या षटक संपायच्या आत तुम्हाला यायचं आहे आणि जर नाही आलात तर तुम्हाला नाणेफेकीमधून बाद करण्यात येईल आणि नाणेफेकी विजय संघ श्रावणी स्पोर्ट्सला देण्यात येईल. आता हा आमचा शेवटचा कॉल होता आणि आता षटकाला सुरुवात करतोय. त्यानंतर जे निर्णय असतील ते आमचे आयोजन कमिटी घेतील. आणि उमेश बगणे 11 संघाला विनंती आहे तर क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. हा तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे. आम्ही 3 ते 4 5 वेळा तुम्हाला कॉलिंग केलेली आहे, अजूनही तुम्ही आलेले नाही आहेत तर हरकत नाही आहे. आम्ही सामन्याच्या ठिकाणी वळतोय. पहिल्या सत्रात धावा झाल्यात त्या 52, 13च्या सरासरीने आणि धावा चेस करायच्या आहेत 13.33च्या सरासरीने. तब्बल 53. थोडा स्पीडअप करा. क्षेत्ररक्षक जर कमी असतील तर बघून घ्या. थंडर व्होल्ट हा सामना देखील तुम्ही पाहू शकतात. काल 440चे झटके आम्ही पाहिले, 880चे झटके पाहिले. खूपच चांगल्या मॅचेस झाल्या. 74चा टार्गेट आम्ही चेस होताना पाहिला. 32 या स्पर्धेतील लो स्कोर आम्ही पाहिला. म्हणजे ओव्हरऑल सर्व पाहिलं आम्ही. हॅट्रिक चौकार पाहिले, हॅट्रिक षटकार पाहिले, हॅट्रिक विकेट्स पाहिली, मेडन षटक पाहिलं, सर्व काय पाहिलं. ओव्हरऑल आम्ही कालच्या दिवसात सर्व काय पाहिलं. 14 तारखेला जे काही गोष्टी घडायच्या आहेत त्या सर्व आम्ही पाहिल्यात आणि 50 देखील पाहिली यांची. आणि एकाच सामन्यामध्ये 2 अर्धशतक देखील आम्ही पाहिले. जयेश आणि अमोलचे दोघांनी चांगली फलंदाजी केली. पंच जुना चेंडू आहे का तुमच्याकडे? हा द्या जरा यांना. आणि अभिजित सर, आता तुम्ही जर एनर्जी वेस्ट केली तर संध्याकाळी कसं व्हायचं? आपल्याला मीटिंगला बसायचं आहे, दवाखान्यात नाही जायचं आहे. तर स्ट्राईकला आहेत फलंदाजांचं नाव जरा आमच्यापर्यंत पोचवा. किशोर आहेत का? ओके ओके. आणि नॉन स्ट्रायकर ज्यांनी गोलंदाजी केली पहिली ते रोहित. रोहित आणि किशोर. सामन्याला सुरुवात करा. चला, बराच उशीर घेतलाय क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आणि सामना सुरू करण्यासाठी. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं संपन्न करायची आहेत. प्रचंड भाविक आमचे आज महादेवांचं दर्शन करत असताना आई गावदेवीचं मंदिर देखील तुम्ही तिथे पाहू शकता. उंबारली गावामध्ये स्थित असलेलं हे आमचं महादेवाचं मंदिर. प्रचंड भाविक आज कानाकोपऱ्यातून येऊन आज महादेवाचं दर्शन घेतात. ते महाशिवरात्री आज सर्वात मोठी शिवरात्री. आजच तुम्ही पाहू शकता शंकर आणि पार्वतीचा जो विवाह सोहळा पार पडला आपल्या त्रिलोकामध्ये. आणि त्यानंतर कैलासमध्ये आमचे महादेव माता पार्वतीला घेऊन आपल्या संसाराच्या दिशेने वाटचाल केली. आणि त्यानंतर या दिवसाला नेहमीच आपण महाशिवरात्र म्हणून संबोधतो. आजच्या दिवशी लोक उपास देखील करतात. हा उपास आज दिवसभर करायचा असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपास आपण सोडतो महाशिवरात्री. आणि मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने खेचून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकअप पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. चांगली फेकी, अजून एक चांगला बॅकअप. हे असतं तुमचं क्रिकेट की तुम्हाला बॅकअप देणं तेवढंच गरजेचं असतं. चांगली रणनीती आहे. तुम्ही बघू शकता आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन तुम्ही बघू शकतात की लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. यावेळी याची घेतलेली एक चांगला प्रयत्न. मी तरी म्हणे चेंडूपर्यंत पोचू शकले नाही, पण चेंडूला अडवण्यामध्ये यश मात्र नक्कीच आलं. खूप सुरेख फिल्डिंग. अक्षरशः 100% एफर्ट काय असतं आणि या फिल्डिंगला 100 पैकी नंबर 100. सुपर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. मी तरी म्हणेन क्षेत्ररक्षकाची. मोठा फटका, जोरदार फटका खेळलाय. जमेल का चेंडू चाललाय. आवी आहेत तिथे, चुकी होणार नाहीये कारण एक चांगला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये बरेच ऊन पावसाळे आज आवीने बघितलेले आहेत. नेहमीच आपल्या गावाच्या संघातून खेळतो आणि आज त्याचा फायदा कुठेतरी झाला या स्पर्धेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धा तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026
यावेळी उडवला आहे. झेलची संधी तर आहे, समोर क्षेत्ररक्षक आहेत. सूरज दामापूरकर सर होते तिथे, चुकी केली. झेल तर ड्रॉप केल्या आणि त्याचबरोबर 2 धावा देखील खर्च केल्या आहेत आणि या धावा आता कुठेतरी माग पडतील असं तरी चित्र आहे. कारण एखाद्या फ्रंट लाईन फलंदाजाला जेव्हा तुम्ही जीवनदान देतात त्याचा मोबदला तुम्हाला निश्चितच चुकवावा लागतो. तर बदलापूर विभागाचे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व चौधरी साहेबांचं इथे आगमन झालं. तर वेलकम दादा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीकडून तुमचं सरचे स्वागत. पण इकडे आपण पाहू शकतो झेल सुटला पण त्याचा काही फरक पडला नाही. दुसऱ्या बॉलवर केतनने तंबूचा रस्ता दाखवलाय बॅट्समन रोहितला आणि रोहित चाललाय डगआउट मध्ये आणि धक्का क्रमांक पहिला टीम बदलापूर स्ट्रायकर्सला. देश ज्याने शेवटचं षटक हाताळलं, चांगला हाताळला, 11 धावा खर्च केल्या. केतन आणि आज आल्या आल्या चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक आवी आहे. खूप चांगली फिल्डिंग, झेल पकडला त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकलला आणि स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेलाय. तर षटकार आहे का हे चेक करावं लागेल, आमचे पंच देखील म्हणतात आहे. आणि आता बऱ्याच वेळानंतर आमच्या 10 क्रिकेटला देखील थोडासा भाग पाडलाय षटकार आहे का नाही हे चेक करण्यासाठी. तर कॅमेरा एक असल्यामुळे तिथून आम्हाला काही दिसत नाहीये. तर षटकार आणि काय आहे ते प्रेक्षकांनी डिक्लेअर करायचं आहे. षटकार आहे किंवा नाहीये प्रेक्षकांना विनंती आहे. खेळाडू नाही सांगू शकत कारण तुम्ही त्याच संघातील खेळाडू आहात, तर त्यामुळे दुसऱ्या संघातील खेळाडू असाल तर सांगू शकता. चेंडू जेव्हा उडाला क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला आणि जेव्हा त्याने फेकला तर पंच इशारा करतात येतोय तो षटकार. प्रयत्न खूप चांगले होते आवीचे, मी तरी म्हणेन 100% एफर्ट दिला होता आवीने, पण कॅच पकडला त्यानंतर तो वाटतं लाईनीवर पडला आणि त्यामुळे येतोय तो हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट. तर तुम्ही पाहू शकता आमच्या स्क्रीनवर निल्सन फिगर 11 वर 1 म्हणजे काय 11 लॉस ऑफ 1 विकेट. निल्सन फिगर टीव्ही स्क्रीनवर. काल तुम्ही पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माननीय श्री रामगोपाळ अहिर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. उपप्रमुख औद्योगिक संबंध अधिकारी कल्याण परिमंडळ कल्याणचे खूप चांगला उद्घाटन सोहळा आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर त्यांच्याच बरोबर राजेशजी जोशी साहेब होते मुख्य समन्वयक. त्यानंतर सुशांतजी जाधव होते केंद्रीय सचिव. पांडुरंग गायके सर होते संयुक्त सरचिटणीस. प्रवीण करंगुटकर प्रादेशिक सचिव होते. सुखदेवजी भोईर समाजसेवक जे या आमच्या उंबारली गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व. त्यानंतर कल्याण आरचे काळे साहेब देखील या स्पर्धेला. गुपचूप 11 आहे का? गुपचूप 11 आहे. तर तर तुम्ही बघू शकतात की बरेचसे मान्यवर होते इथे. श्री राजेशजी जे आमच्या साहेबांबरोबर आले, भाजपाचे महासचिव महाराष्ट्राचे माननीय श्री अण्णासाहेब काळे साहेब, कार्यकारी अभियंता डोंबोली. सामना थोडा लवकर खेळा, स्पीडअप करा. ऑलरेडी प्रत्येक वेळी तुम्ही क्षेत्ररक्षण सजवू नका कारण या सामन्याला बराच उशीर झाला आहे. 10 वाजून 21 मिनिटांनी सामना झाला आहे आणि अजूनही सामना संपन्न व्हायचा आहे हे तुम्ही बघू शकता. चांगले सामने तुम्ही पाहिलेत. आवी गोलंदाजीच्या मार्कवर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खूप चांगला अनुभव आहे. आज तुषार सातकर साहेब दुसऱ्याच संघामध्ये ते खेळताना दिसते कारण काल ऑलरेडी फायनलमध्ये गेलेले आहेत आणि आज देखील फायनलमध्ये जातील. आणि बघा आमचे अशोक दादा देखील आलेले तिथे, सर्वच आलेले आहेत. पुढचा बॉल
शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळल्या अभिनय, येतोय तो डॉट बॉल, कमबॅक करावा लागेल कारण धाव्यांचं संरक्षण करायचं आहे. 53 धावा जिंकायला, त्यामधील 11 धावा आता धावफलकावर लागले आहेत. 18 चेंडू 42ची गरज आहे आणि त्यामध्ये आता धावा करायच्या आहेत तुम्हाला. त्या 17 चेंडू आणि 42 पहिला चेंडू डॉट काढलाय. ग्रामीण क्रिकेटचा जो एक्सपिरियन्स असतो तो आता इथे दाखवत असताना गोलंदाज अभि, फलंदाजीमध्ये देखील एक चौकार त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळालाय. कट केलाय यावेळी, चेंडू चाललाय गली रिझन मध्ये आणि अजून एक चांगली फिल्डिंग, अक्षरशः चांगली फिल्डिंग. पण चेंडू अडवल्यानंतर एवढ्या रागाने चेंडू का फेकला, राग व्यक्त केला असं वाटतंय सरांनी. डायरेक्ट हिट करायचा होता त्यांना आणि जोश जी जिद्द असते आजही त्यांच्या वयामध्ये दिसून येते. म्हणजे पूर्वीच्या काळी नित्तीचं बरेच स्टंप उडवले असतील किंवा तोडले असतील डायरेक्ट हिट करताना. एक धाव मिळते, एकने धावसंख्या पुढे जाते. आता धावा करायच्या आहेत तुम्ही पाहू शकता. आता 16 बॉल आणि 41, 16 चेंडू 41 धाव्यांची गरज. समीकरण खूप चांगलं आहे. कट करायचा प्रयत्न आहे पण यावेळी चेंडू बराच बाहेर आहे. पंच इशारा करतात ते व्हाईट बॉल. आमचे ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकतात, कुणालजी गुप्ता मॅन फ्रॉम सायन, त्यानंतर समीरजी हुसेन डोंबिवली आणि निशांतजी कांबळे आज भांडूपवरून आम्हाला तिसरे पंच तुम्हाला पाहायला मिळतील. अल्टरनेट 3-3 पंच आम्ही पाहिलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर अभि, कट करायचा प्रयत्न, अपील केली आहे पंचांकडे स्ट्रॉंग पण आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. इथे उत्साह चांगला होता यष्टीरक्षकाचा पण गोलंदाजाला ऑलरेडी माहीत होतं की विकेट्स नाही आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. अंपायरने सांगितलं की इट इज अ नॉट आउट, नाबाद आहेत. पुढच्या बॉलसाठी सज्ज. तर श्रावणी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इकडे होता. गुपचूप 11 संघाचा कर्णधार अजूनपर्यंत आलेला नाही, त्यामुळे नाणेफेकीचा कॉल आम्ही श्रावणी स्पोर्ट्सच्या बाजूने देतोय. फुलटॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षमय चौकार सिद्धेशच्या बॅटमधून. श्रावणी स्पोर्ट्सचे कर्णधार इथे आले. गुपचूप 11चे कर्णधार अजूनही आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता आयोजक जे डिसिजन घेतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. फ्लिक ऑफ द रिस्सा, अजून एक चांगला फटका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली. चेंडू उचलतील फेकतील तर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट, 2ने धावसंख्या पुढे जाते. तुम्ही पाहू शकता आता 19 या आकड्यावर 19 लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर मोजान तुम्ही बघितलं की चांगला प्रयत्न आहे, प्रतिकार करतात ते. संघर्षमय चौकार लगावलाय. शेवटचा बॉल आहे, बिग हिट करायचा प्रयत्न करावा लागेल कारण टार्गेट आता थोडं थोडं वाढत चाललंय आणि हा जो शेवटचा बॉल आहे ना आज सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण शेवटचा बॉल असतो ना सर्वात जास्त इम्पॉर्टंट बॉल असतो मॅचमधला, महत्त्वपूर्ण चेंडू असतो. एज घेतले, लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2 टीम बदलापूर स्ट्रायकर्सला.
स्टेटच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा तुम्ही पाहू शकता तर आपल्या भगवामय झालेली आहे. संपूर्ण फ्लॅग तुम्ही पाहू शकतात आमच्या भगव्या रंगाचे. भगवा म्हणजे यशाचं प्रतीक नेहमीच आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच असणार आहे ती पावर त्यानंतर नेरळ शाखा. नेरळ शाखा इथे आलेले आहेत तर तुम्ही आला असाल तर नाणेफेकीसाठी या. आणि पावर संघ पावर देखील आलेले तिथे. तर तुम्ही आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर या. जर पुढील संघ आला असाल तर पावर आणि नेरळ शाखा, त्यानंतर थंडर बोल्ट किंवा अलिबाग वॉरियर्स. थोडंसं स्पीडअप करा. आणि फलंदाजाचं नाव पॉवर स्ट्रायकर्स. पॉवर स्ट्रायकर्स जर आल्या असाल तर या. पॉवर स्ट्रायकर्सचे कर्णधार आले असाल. गुपचूपचे आलेत का? गुपचूपचे आलेत तर नेरळचे आलेत. पॉवर स्ट्रायकरचे आले असाल तर रिपोर्टिंग करा. पॉवर स्ट्रायकर्स जर तुम्ही आला असाल तर तुम्ही देखील रिपोर्टिंग करा. तुमचा सामना खेळू आम्ही पाहिजे तर पहिले, कारण गुपचूप इलेव्हनचा कुठलाही प्रतिनिधी किंवा खेळाडू इथे आलेला नाहीये. तर पुढची मॅच असेल ती पॉवर स्ट्रायकर्स आणि नेरळ शाखा. फुलटॉस टर्न केल्या ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या माध्यमातून मिळतो एक सुपर चौकार. चौतीस धाव्यांची गरज होती आणि आता सामना आलाय तो 10 बॉल 26. फॉलिंग स्वीपचा अजून एक चांगला फटका. ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रिस्क घेतली आणि बघूया पंचांचा निर्णय काय होतो. रिस्क तर उचलली होती 2 धावा घेण्याची. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत नाही म्हणजे लक्षात ठेवा की 2 धावा निश्चित पुरे झाले. तर मी लगेचच विनंती करतोय पॉवर स्ट्रायकर्स आणि नेरळ शाखा, तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर टॉस बॉक्स मध्ये जा. लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते. तर दादा या, तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल संपन्न करतोय. 2 चौकारानंतर आलेली ही दुहेरी धाव आणि आता धावा करायची 9 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. नाणेफेकीचा कॉल संपन्न होत असताना समोर येऊन खेळायचा प्रयत्न. टॉपेज घेतले. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज डिके आणि चुकी केली डिकेने. डिकेची ही चुकी खूप महागात पडू शकते कारण सामना तसा अटीतटीचा आहे. आता 8 चेंडू आणि स्ट्रायकर बॅट्समनचं नाव सांगा ना फक्त. स्ट्रायकर बॅट्समनचं रोशन, त्यांनी गोलंदाजी देखील केली. आपण बघितलं तिसरं षटक 15 धाव्यांचं आहे. आणि याच दरम्यान आणि षटकाराच्या साहाय्याने समीकरण बदलते. 7 चेंडू 17ची गरज. कॅच ड्रॉप झाला. त्याचा आता मोबदला चुकवत असताना अजून एक स्लॉट मधला चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. कॅच ड्रॉप होते आणि त्याबरोबर धावा देखील मिळतात 4. षटकारानंतर आलेला हा चौकार. आता समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 13 धावेची गरज टीम बदलापूर स्ट्रायकर्सला.
वा क्या बात आहे, बाळासाहेबांचा महाराष्ट्र. 7 चेंडू आणि 13 धावा कंपल्सरी तुम्हाला या धावा चेस करायच्या आहेत. स्पर्धेतील नियम आहे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करणे. 6 बॉल 13. मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके तुम्ही पाहिलेत बॅट्समन रोशनच्या माध्यमातून आणि आधी तुम्ही बघितले 2 चौकार फलंदाज किशोरच्या माध्यमातून. यावेळी टर्न केल्या ऑफसाईडच्या दिशेने लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि येतो एक उपयुक्त चौकार, मॅच डिडेड चौकार बॅट्समन किशोरच्या माध्यमातून. मी पाहिलं मुंबई ही आमचीच आहे आणि खरंच आमचीच आहे. महाराष्ट्राची मुंबई आहे. मुंबईमध्ये मराठी लोकांचं साम्राज्य हे खूप जास्त आहे आणि मराठी लोकांचं वास्तव्य आहे. स्थानिक घर देखील आहे. आमचे आगरी कोळी बांधव देखील समुद्र किनाऱ्यावर त्यांची जी घरं तुम्ही पाहू शकता मुंबईच्या वर्ली असेल, बँड्रा असेल, त्यानंतर तुम्ही पाहू शकता वसई, या सर्व गोष्टी आहेत. या ज्या समुद्र किनाऱ्याचा पट्टा आहे तिथे आगरी कोळी बांधव जास्त प्रमाणात राहतात. मतमावलीला देखील तुम्ही पाहू शकतात. पुढचा बॉल सूरज दामापूरकरांचा चांगला चेंडू आहे. मागे जाऊन खेळायचा प्रयत्न होता, शॉर्ट पिच करून खेळायचा होता पण चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी समीकरण होतं ते 13चं आणि आता समीकरण उरलंय तुम्ही पाहू शकतात 3 बॉल 5 धावा. तीन चेंडू 5 धाव्यांची गरज. शॉर्ट ऑफ पूलचा चांगला फटका खेचत होता पण हरकत नाहीये, धावा मिळाल्या आहेत. मागचे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना विनंती आहे 30 सर्कलच्या आत तुम्हाला राहायचंय. फाईन लेगचे कारण ते खेळाडू नाही आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सांगतोय जे 38 सर्कल आहे त्याच्या आत तुम्हाला उभं राहायचंय. पुढचा बॉल स्लॉटमध्ये घेतलाय, उडवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप चांगले, फेकी देखील चांगले. रनआउट होईन का? चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि तोपर्यंत असा अवधी मिळाला फलंदाजाला. धाव कंप्लीट केली. आता 2 बॉल 50 धावा झालेल्या धाव फलकावर, म्हणजे त्यांनी 50 केले, यांनी देखील 50 केले. पण आता 2 चेंडू 3 धावांची गरज. पुढचा बॉल धामापूर सरांचा शॉर्ट पिच चेंडू आणि मॅच फिनिश करणारा षटकार MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. बदलापूर स्ट्रायकर्स विजयी होतोय. तर विजय संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि उमेश 11 बनगे 11 संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. तुम्ही इथे आला, चांगला खेळ खेळला. त्याचप्रमाणे सूरज धामापूरकर सरांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. हार्ड लक टीम उमेश 11 बनगे. तर मी विनंती करतो नेरळ शाखा तुम्ही क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. नाणेफेकी जिंकले आणि पॉवर स्ट्रायकर्स संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आणि सामनावीर ठरले ते किशोर, ज्यांनी धावा केल्या 13 चेंडू मध्ये 30. तर किशोरने देखील यायचंय सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. किशोर 13 चेंडू 30 धाव्यांची विस्फोटक इनिंग तुम्हाला यायचंय किशोर सामनावीरसाठी. चला तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलंय तर या लवकर फिल्डिंगला नेरळ शाखा.
टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर या लवकर आणि सलामीचे फलंदाज पाठवून द्या. पॉवर स्ट्रायकर्स तुमचे देखील सलामीचे फलंदाज पाठवा. नेरळ शाखा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर तुम्ही आणि 12th मॅन सुद्धा पाठवून द्या तुमचा. मैदानात उतरा पाहिजे तर 5 मिनिटाचा आम्ही अवधी घेतो. तुमचे खेळाडू येत असतील तर हरकत नाहीये, पण तुम्ही मैदानात उतरा जेणेकरून आम्हाला सामना तरी सुरू करायला मिळेल. तुम्ही मैदानात उतरणार नाही तेव्हा तर अजून थोडासा टाइमपास होईल. तर तसं काही करू नका, फक्त मैदानात उतरा जरा लवकर. अभिजित सर ओके, संघ जिंकला.